अरे दुपारी जेवलो नाही, भूक लागली. वा, आज घर चक्क आवडलंय. तुझा जो पसारा वाटतो तिचं का हवं? हे आपल्याला काय सांगितलं वेळ? 6:30 सांगितलंय. हा. म्हणजे 9 पर्यंत येईल. बरं, चहा घेणार का? आता बघ. हे अरे हे रडणं बिघडणं बंद कर अरे. काय आहे? हा. पण क्या अरे संदीप लग्नानंतर ऑस्ट्रेलियन झालाय. तू हे करून तुला काय ते ब्राउनी पॉइंट्स मिळणार नाही किंवा तुझं लग्न ठरणार नाही. ओके बॉस. अरे वा, एपिसोड अपलोड झालेला दिसतोय. असं काहीतरी लावा ना. They weigh just 100 pounds. Well, Red Stevenson believes her four-time Not veteran has been coaching her. काय आहे? And here we go. अमेरिकन निंजा वॉरियर सेमीफायनल आहे. She told us she's not पण तू का बघतोयस? मी तुला कधी विचारतो तू एवढी पुस्तकं का वाचतोस? ट्रेन उत्तर दे की. इंटरेस्टिंग यार. तुला माहिती मी जिम मध्ये ट्रेनर घेतलाय. हां. तो 4-5 वर्षापूर्वी सेमीफायनलिस्ट होता. अच्छा. त्यानंच बघायला सांगितलं. आपल्याला जमत नाही आहे. बघतोय ना काय बॉडी आहे, फ्लेक्सिबिलिटी आहे. सगळे कॉम्पिटिटर्स 30-5 ऑब्स्टॅकल्स क्रॉस करणार आहे. पहिले 5 मिनिटं बघायला ठीक आहे रे. मग इट जस्ट लाईक अ व्हिडिओ गेम. सोफ्यावरून बुट उचलून 5 मिनिटात तिला एक ऑब्स्टॅकल पार करून दाखवायला. ते तुला पेपर लिहून द्यायला येत नाही, त्यांना सल्ले लिहून. ओनली यू पार्टिसिपेट इन निंजा. मग दांड्या तुला काय मी कोणाला सल्ले देणार नाही. सगळं सोडून तेच करतो आता. अमेझिंग. आपण ते आता चहा ठीक आहे, पण संध्याकाळी तीर्थाची सोय काय आहे? जान्हवीनं सगळी तयारी केली आहे. आणि हो, एक सरप्राईज आहे बरं का तुमच्यासाठी. म्हणजे फार तर वाईन मिळाल पण नंतर ड्रायडे. चालतंय की मग. तम्याशी हार्ड लिकरचं जमत नाही एनिवे. तुझ्या केळवणाला ओपन बार ठेवूया. माझं होईल तरी रे. तेरा काय हवा पंक्या? पंक्या एक दिवस सरप्राईज करेल ना, मग कळेल तुला. हा, लकडी जमती गेला पण सुटेबल ब्राईड आहे ए तोंडात टाकायला नाही रे. चिवडा, दाणे, एखादा बिस्किटचा तुकडा. कळलं. चिवडा आणते. आपण जेवायला सोडून हे काय करताय हे ऐकायची तयारी ठेवा. पण मग चहा चालतो. चालतो, लागतो. झुंबावून आल्या आल्या हातात चहा लागतो. आणि मग गरीब विचार नवरा मॅडम घरी आल्या आल्या हातात गरमागरम चहाचा कप ठेवतो. आणि हा पॉश यार. बायका पण असतात यार. लाळ घालून बसतो लिंबू टिंबू रे. म्हणजे जिंकत बिंकत नाही. पुरुषांना लागतो त्याच्यापेक्षा दुप्पट वेळ लागतो ऑब्स्टॅकल्स पार करायला. हे बाबा, उगाच काही सेक्सिस्ट बोलू नकोस. जानू घरात नाही म्हणून ठीक आहे. असली तरी काय, मी काय घाबरत नाही तुला. तुझ्यावर काय झकास यार. हे आपण मात्र अप्रिशिएट केलं पाहिजे अमेरिकन स्पिरिट बद्दल. अप्रिशिएट आहे. म्हणजे तुला अशा मुलीचं कळलं तर करशील. काय ना? बरं मग तू काय म्हणा कुणाशी लग्न करशील? मला आलं होतं का आर्मी मधल्या मुलीचं असतं. शी वॉज हॉट. आणि अशीच मस्क्युलर ॲथलेटिक. आर्मी सोडायला आणि भारताबाहेर यायला तयार होती. पण मग आईनेच पत्रिकेचं कारण समजून नकार दिला. मग घ्या जी बॉस. आप स्टड हो. म्हणजे तुला परफेक्ट मुलगी भेटेपर्यंत तू कितीही मुली रिजेक्ट करू शकतोस. बट लुक,
तू जिला लिंबू टिंबू म्हणत होतास ना ती आली लास्ट ऑब्स्टॅकल पर्यंत फायनलला जाणार ती. जे कळू नकोस बघ तू फायनलला जाऊन आले. मग आता कुठे गेलं तुझं फ्लेक्झिबिलिटी फिटनेस? एकमेकांना चाहणं बंद करा. मला अजिबात कसलंही हेवी डिस्कशन किंवा लोड नको. जान्हवी बरोबर असताना ते तुला भरपूर मिळत असेल. या आणि ह्याचं दूध काढून ठेव ना फ्रीजमध्ये. ही डिफेन्सची इलेक्ट्रिक झाली का तुझी? सॉरी यार, मस्ट बी सच अ रिलीफ ना. हो ना. हाय अरे जेवायचं सोडून हे काय करताय? आणि फुलं नुसती वासमध्ये ठेवून काय उपयोग आहे? पाणी घातलं नसेलच ना. हे ऍक्च्युली मीच वास मध्ये काढली. मीच आणली आहे. हे म्हणजे 2 आठवड्यात सिलेक्ट झाली ना. होय. कुठे म्हणे? अरे मैत्री नावाची एक संस्था आहे. फंडरेजिंगसाठी खूप आर्टिस्टनी पाठवलं त्यांचं काम. मला कळतील का तुझी ऍबस्ट्रॅक्ट? बघायला ये आणि मग तूच सांग. ती पणी ती ही सगळी ऍबस्ट्रॅक्ट एका ज्युरी प्रोसेस मधून सिलेक्ट होतात. आणि महत्वाचं काय आहे तर इतर आर्टिस्ट सोबतचं नेटवर्क वाढतं ना. दॅट्स ग्रेट जानवी. गुड. गल्ला पण वाजायला लागेल. नाही पेंटिंग्स विकली गेली ना तरी चॅरिटीसाठी. ह्याचा लोड घेऊ नको. बरं तू काय सांग? दारू ना की टमेला याच्यात आणा सांगू. अरे टम्यानी मराठमोळा आणि स्ट्रिक्टली ब्राह्मणी स्वयंपाक करायचा आदेश दिला. त्यामुळे एक्सपेरिमेंटसाठी तसा काही स्कोपच नव्हता. पण मी तरी एक सरप्राईज प्लॅन केला. दारू आहे की नाही हो किंवा नाही सिंपल उत्तर दे ना. आहे एक टम्याला फोन लाव, मला भूक लागली. येस अरे किती गोल गोल बोलती. तुला आवडतं. काय करायचं सांगितलं टमे? फार विचार करतो. छावीशी बोलत होतो. स्टँडर्ड उत्तर. आणि तिचं नाव छवी आहे. ठीक आहे. टम्याला चिडवू नको तिच्यावर. ही सवय गेली नाही ना तर एक दिवस तिलाही हॅलो, बोलणार. इकडे. ए अरे आमची लग्न झाली नाहीत की काय? टिंग्या वाजता निघ आता. अजून 15 मिनिटं. अजून 15 मिनिटं म्हणे. अरे पण लवकर नाही आलास तर वडे संपतील ना. वडे? काय? अरे तुला नाही. हा 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 दांडेकर अक्षरशः दुष्काळात आल्यासारखं वड्यावर ताव मारतो. हा 9:30 मिनिटं. बरं घड्याळ होतं. हा बाय. म्हणजे तर वडा मिळेपर्यंत सगळ्यांचा उत्साह मांडतो की नाही बघ. बस बोलत. जानू आहे ती करेल मी कशी. मी कोणाशी डील करायचं? टम्याला इथे वडे आहेत म्हणून लवकर यावं असं सांगण्यात आलंय. What? संदीपनी सांगितलं. अरे संदीप काय आहे? तो आता हट्टी ओसीडी लहान मुलगा होणारा. आणि मी आज दिवस घालून स्वयंपाक केलाय रे. दिस इज नॉट एंटरटेनिंग ॲट ऑल. तुम्हाला केले करायचं ना तुम्ही करा. पण एन्करेज यू आर ओव्हर रिॲक्टिंग. ओव्हर रिॲक्टिंग ना. बरं तू टम्याला हँडल. मला चटणी करायची मी ती करते. हे पंकज यू आर द डेसिग्नेटेड हेल्पर फॉर मी टुडे. चल हे संदीप टेबल सेट आणि त्या नवीन लाईट्स वापरा. याने कॅमेरा पण बाहेर काढून ठेव. फोटोज पाठवा नंतर टम्याकडे. मला हे असं फोटो वगैरे काढून घरी पाठवणं कधी जन्मात सुचलत नसतं. नाही आपल्या वेगळं स्क्रिप्ट नंतर टम्याबरोबर पुण्याला चालले. 3-4 मुली बघणार. हा म्हणजे गेले 4 महिने बोलतो नेटवर्क त्यांच्याशी. पण मी आणि आई बाबांनी ठरवलंय की काय ते नक्की फायनल करून मग साखरपुडा करूनच इकडे परत यायचं. बेस्ट आहे. सो मला तुझा फिरवायचा. नक्कीच मी आणि जानू नक्की काढू तुझ्यासाठी वेळ. येस. अरे पाहिजे तर आपण आजही बोलू शकतो. हां सगळे असताना नको. वाटलंच मला. चालेल तू सांग मला घरून बोलू आपण. What? Oh my God. मग तुझ्याशी एकट्याशी बोलायचं. पण जानू कॅन गिव्ह यू अ फिमेल पर्स्पेक्टिव्ह. नको आहे मला. काय मी खूप कन्व्हेन्शनल मुलींशी बोलतो आणि त्यांना जान्हवी आणि जान्हवीला त्या नाही कळणार आहे बाबा. मला काय नाही कळणार. आम्ही कन्व्हेन्शनल मुली मी बघतोय ते. म्हणजे इट्स अ कोड फॉर इंजिनियर राईट. ऑफकोर्स. At times I think your ignorance is so funny. अरे आम्ही लेबल लावल्या नाही होत.
फक्त मॅन्युअल मधले प्रोज आणि कॉन्स असलेल्या. उगाच काहीतरी नाटकी बोलतो तुझा काही संबंधच नाही. तुला सबटेक्स्ट वगैरे कळणार नाही म्हणून वाक्याचं स्पष्टीकरण घेतल्या. इंजिनियर भावली वेगळी, आर्टिस्ट वेगळी, डॉक्टर वेगळी, आमच्यातली मोटर मेकॅनिक्स वेगळी, त्यामुळे एकीला दुसरी कळत नाही असं नसतं. बघ सही आहे. उत्सव मूर्ती आली. काय झालं 8 मिनिट 53 सेकंद बर का बापट. मस्त रे. घरात नाही केले वडे. चला चटणी तरी घरची आहे. ठीक आहे. बोल. चलो जानवी मैडम ग्लासेस लाओ. गेस्ट ऑफ ऑनर आ गए. अब शैंपेन और वड़े का आस्वाद लेते हैं. Oh my, तम्या सॉलिड डॅशिंग दिसतोय ना. बरं? अरे भाड्या तुझ्याच केळवणाला वेळेला बघायला निमंत्रण लागते का या? ए दांड्या तर तुला कोण विचारलं? डिझायनर मॅडम ही घ्या पत्रिका. तुझ्या डिझाईनचं फारच कौतुक होतं बरं का. थोडं क्रेडिट माझं आहे. म्हणजे फायनल 3 कलर्स पैकी शेवटचा कलर मी अरे वा मग बायकोकडून वॉरंटी मा. आई म्हणत होती की 3-4 जणांनी तुझा कॉन्टॅक्ट मागितला त्यांच्या पत्रिका डिझाईन करायला. ती तर तुझी एजंटच झाली. म्हणत होती की तू डिझाईन करून पाठव क्लायंट ती सांभाळेल. That's really sweet, तम्या. Thanks, but no thanks. अगं पण घर बसल्या तुझा बिझनेस सुरू होईल ना. छोडणार नाही. जानूने जी पत्रिका डिझाईन केली आहे गिफ्ट फ्रॉम बोथ ऑफ अस. आणि ती आर्टिस्ट आहे, पत्रिका डिझायनर नाही. हो आणि तिच्या बिझी शेड्यूल मधून तिला ऍक्च्युअल काम करायला वेळ नाही ना मिळणार. Well, that depends की actual कामाची definition काय ना. हे बघ तुला हवी तशी झाली आहे का? काय हिरो? हा? एकदम फॉर्मात आलाय. अरे साखरपुड्याचा झटका आहे. जरा संधी मिळाली की घालायचं. सासऱ्याचे पैसे वसूल कसे होणार. दोन निवडून लावलीच पाहिजे. थोडी साखर कमी. मला वड्याबरोबर तिखटच लागते चटणी. तुम्ही ऐक ना, जानूने एक सरप्राईज प्लॅन केले. लेट्स स्टार्ट विथ दॅट. म्हणजे वड्याबरोबर अजून काहीतरी आहे. तम्या एक तर तुझ्यासाठी वडा has become a given. हा. So मी खरंच केला तर ह्यात सरप्राईज काय ना. So guess what? तू वडे बाहेर मागवले. मी वडे केलेच नाही. अगं पण मी तुला एक मेनू दिला होता ना. हे संदीप काय आहे? अरे तिने थोडा चेंज केला मेनू. थोडा माझ्यासाठी वडा काय माहिती ना तुला. आणि तू मला फोनवर आता मला वडे पाहिजे ना. घरी करा नाही तर मी ऑर्डर देतोय. अरे ऍटलीस्ट सरप्राईज काय बघ तरी. बाय द वे टम्या तुझे हे वडा प्रकरण तुझ्या छावीला माहिती आहे. नाहीतर 6 महिन्यात छवी. अरे, आईकडून तिला पहिला पदार्थ शिकायला सांगितला तो म्हणजे वडा. कांदा, हिरवा मसाला, आलं लसणाचं योग्य प्रमाण, खुसखुशीत पाणी. आहे ना आता विचारानेच अस्वस्थ व्हायला होते रे. ब्राह्मणी पद्धतीचा वडा करता येणारी छावी हवी अशी ऍड दिलीस काय अशा तिचं नाव छवी आहे. रो चावी छावी सगळे तो जुने झाले हा. पण भावे या तुझ्या आडण्यावाला छवी हे नाव सूट नाही का? ते बदलता येईल लग्नाला. आता माझी वड्याची काहीतरी सोय लावली. सरप्राईज. पाणीपुरी यात कसलं सरप्राईज. तुम्हाला शॅम्पेन तरी चांगले नाही बाबा. ती 499 वाली चीप. साधी सुधी पाणीपुरी नाहीये, घोडका पाणीपुरी आहे. पाण्याचा एकही थेंब नाही. गोड म्हणजे हिरवी चटणी आणि प्युअर अँड प्युअर घोडका. दर्जेदार ठीक बसते. आणि नाही का सांगायचं. थँक्यू. आणि cheers नाही, पण पाणीपुरीचा पहिला शॉट तरी आपण एकत्र खाणं एक्सपेक्टेड आहे. सॉरी मी कंट्रोल नाही करू शकत आता. वा. म्हणजे खरंच वडे नाहीये. नाही. आता टेबलाजवळ यायला निमंत्रण पाठवू का? तू काय करतोयस? इंडिया चार्ट हाऊसला फोन ऑर्डर देतो. मग तिथेच खा आणि घरी जा. तम्या तुझ्या वड्यांचा नाद सोडला नाहीस का? मी खरंच सांगते. त्याला मिळाला मी बघतो डब्यात. हे जमलंच तर हे वडा प्रकरण थांबूया. तू आधी जान्हवीला दादागिरी बंद करायला सांग. एकतर तिने वडे केले. तू फोनवर फोटो बघून मला लवकर बोलवलंस. आणि
तुला ऑर्डर द्यायची ना दे आज जाऊन दे आपण नंतर आणू ना पार्सल. अरे पण तिच्यासमोर का नाही द्यायची ऑर्डर? अरे तुम्ही एवढा वेळ घालून मनापासून तू सांगितलं स्वयंपाक केला. वडे हो वडे ठीक आहे. मग पण तू पण असं वायझेड जर का वाटलं तसं वाटू नको. तुला जे काही करायचं ते कर आज जाऊन कर. तिच्या समोर नको ना करू. हे तुमच्या पप्पे चप्पे झाले असतील तर लोकांमध्ये आले तर चालेल. हॅलो काय बसली का की जरासा अवकाश बरं का तुला लगेच चढते. I don't need parental control, no? हो पण आपलंच घर आहे सावकाश खाल्लं तरी चालेल. त्याला जेवण आहे तर बनवता कशाला रे? काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा? तो टम्या बाथरूम मध्ये जाऊन देत असेल तो ऑर्डर. आधीच ना आई वडिलांनी लाड पुरवता ना डोक्यावर चढवून ठेवलं. वडा हवा घे, एक नाही दोन घे बा. वडा 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 हे पाणीपुरी भेळ आणि किती चटकदार असो ना तरी नको. हा आम्हाला फक्त वडा. The peak of ambrosia is vada. वडा Everything good, taste defining is vada. वडा. आणि हळूहळू त्या वड्याचं मेटामॉर्फोसिस. होतं एका गोऱ्या ब्राह्मण मास्टर्स डिग्री असलेल्या इंजिनियर मध्ये. बाकी सगळ्या म्हणजे पाणीपुरी ना. बॅचलर म्हणून मरू पण इंजिनियर नसेल तर मुलगी नाही. बायको म्हणून सोडा माणूसच नाही. आणि या सोबत बोलली नक्की तू कोण? पाणीपुरी मी तर ओळखा की जीनियस तूच कर इंटरप्रेट. शॉपिंग आहे असं आणि जान्हवी तुला पण खरंच साठी आहे. तू आता इतर मुलींची तुलना खाद्यवस्तूंची करून त्यांना कन्झ्युमर तुझे स्युडो जिवलग कंठस्थ हे जे आहेत ना त्यांनी तसं केलं आणि मी ते ऑब्झर्व करते. पण तू वेगळा आहेस. वेगळा 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 चौकट वेगळा. जानू जरा पाणी डोंट जानू यू ॲज अरे त्याच्यावर कशाला पडत? बिकॉज आय हॅव टू पुट अप विथ यू बिकॉज ऑफ यू. ह्याला पण काय फेसबुकवर तुझे हे चिंकी मुलीबरोबर फोटो कुठले? कोण आहे? तिचं नाव आयडी आहे. डेट करतोय आम्ही. काय? फिरण मुलगी आणि आता सांगतोस बा दाखव रे टबली बाई फोटो. हा हिंदीची नाही भाई भाई ये भाभी कैसे है? म्हणजे भाभी आहे का फक्त टाइमपास? सिरियस आहे. मी आणि जानू भेटलोय तिला. हा अरे म्हणजे तुमची पण गाडी घालून देईन ना. नाही असं नाही पण कधी कारण तिने फेसबुकवर फोटो टॅग केले म्हणून कळतंय तरी आम्हाला. दांडेकर अरे लव्ह मॅरेज करणाऱ्यांनाच लव्ह बंद कळतं. तू आणि मी पडलो आणि उगाच काही फालतू सुरू करू नका. फालतू का? बरोबर आहे टाका. चल रे तू आणि मी एकाच टीम मध्ये असल्यामुळे एक पाणीपुरी तुला. अरे वा संध्याकाळपासून पंख्याला टोले मारतो. एका शब्दात बोलला वर सँड्या मला सांगतो की पंख्या एक दिवस सरप्राईज करेल. वडिलांचं घर हा पण कडक आहे. वहिनी वडा नाही पण चटणी जमली आहे बरं का तुम्हाला? वहिनी आऊट झाला वाटतं. आण तुमच्यावर नाही. पण पंख्या तू अपलोड केलेले फोटो भारतात मा बाबांना दिसतील हे कळत आहे ना? पंख्याला वाटलं तर त्यांना पण गुंडाळेल तू. काय पंख्या फिरत मुलगी कशी पण दुसऱ्या पंख्या माबाबांना माहिती आहे. माहितीये म्हणजे तू एका मुलीबद्दल ते पण अमराठी अभारतीय अनैतिक एवढा पुढे गेलाय आणि आम्हाला सांगणार नव्हतं. अरे पुढे काय केलंय? फक्त 6 महिने ओळखतो आणि डेट करतो. हे भाऊ भावेने 6 महिन्यात लग्न ठरवून साखरपुडा सुद्धा उरकला. हा आणि तो पण नेटवर. आम्हाला असंच असतं. म्हणजे डेट करतोय मा-बाबांना सांगितलं वगैरे सगळं ठीक आहे पण लग्न वगैरे सगळ्या टिंग्या आहेत. म्हणजे त्यावेळी माच्या पसंतीने एखादी गुज्जू नाही तर माटूला बोलून दे. काय पंख्या तुझंच बोलणं कधी ऐकतो का? नाही कधी गरज नाही. पाहिलं पंख्या तुम्ही
कोणत्या भाषेत बोलतात म्हणजे कारण चिंकी मुलींचे इंग्लिश म्हणजे एकंदरीत दंडवतच. सिनेमाला जाऊया फोटो पण काढूया काय हे तुम्ही आधी तिला चिंकी म्हणणं बंद करा. इट्स एक्स्ट्रीमली ऑफेन्सिव्ह. बरं नाही काढत फोटो. हे बघ तिचं नाव आयली. ती एशियन डिसेंटची आहे पण इथेच वाढली. आम्ही इंग्लिश मध्ये बोलतो. ती मराठी शिकणार आहे आणि मी मॅन्डरिन ट्राय करणार आहे. म्हणजे तू खरंच सिरियस आहेस? स्मार्ट आहे म्हणजे पीएचडी मुळे ग्रीन कार्डची लाईन छोटी होती. आता बँड माझ्या बरोबर थेट गिफ्ट रॅप तुझ्या हातात. भारी कशी पटवलीस? मी आज आयवीला सुद्धा बोलवणार होत्या पण आय ग्लॅड की कॅन्सल केलं. कशाला कॅन्सल केलं? तुला प्रॅक्टिस होईल लोकांना तर असे प्रश्न पडत राहणार होता. तुम्हाला भेटून ब्रेकअप करायचा. जानू अति होते होय. बोलू दे रे तुला डायलॉग मला आवडतं. आम्हाला कळलंय आता. तू ऐकतोयस का आत्ताचा संवाद? तुम्ही अजून पंकजला तो तिला कसा भेटला, आयवी कोण, काय, काही विचारलं नाही. विचारायची गरज काय आहे? आता आमच्या सगळ्या मित्रांमध्ये फिरत मुलगी पटवणारा म्हणून पंक्याचे किस्से होणार. पंक्या स्टट करणार. तुम्ही जुवेनाईल मुलांसारखे वागताय. तुला आणि टोमॅला ही गोष्ट डायजेस्ट होणार नाही असं वाटतं. तू आणि संदीप फार मजोर वागताय ना. ही चांगली गोष्ट आहे ना. तुझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडतंय ना. मग आम्हाला सांगायचं नाही असं का? आणि आम्हाला सांगितल्यावर आम्ही तुला हवी तशी रिॲक्शन द्यायची. हे काय? हे काही नाहीये. आय हॅव नो एक्सपेक्टेशन्स फ्रॉम यू. तुम्हाला कळलं ना? गुड. द कॅट इज आउट ऑफ द बॅग. कुठे? त्यामुळे अरे मी आधीच्या बाबतीत सिरियस आहे. दॅट्स इट. आता प्लीज आपण विषय बदलूया. नाही अरे विषय का बदलायचा? आयवी इंजिनियर नाही, कुठल्याही टेक कंपनीमध्ये काम करत नाही आणि करायची इच्छा पण नाही. चल आता बस. तू काय एवढी चौकाळली आहेस आज? हे टम्या शांत हो. जानू आपण जरा मगाशी पण आपली बाचाबाची झाली तेव्हा तू उगीच चिडलीस. तुला कुठल्या तरी आर्टिस्ट होतं का? नाही ना, त्याच्या लिस्टवरच्या कन्व्हेन्शनल मुलींची माझ्याशी तो बोलू शकत नाही म्हणून. ऍक्च्युली बोलायचं सोडा, त्यांना मी आणि मला काय कळणारच नाही असा दावा आहे. ओके चिल. गेट इट. पूर्ण का नाही बघली? समजा तर a toast to टम्या. Yes. And to join. Cheers. Yes. चांगली आहे. स्वस्त आहे पण चांगली आहे. वा. पोडका पाणी लई श्वास आहे. नाही पण बरोबर आहे ना. तू 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 राईट ब्रेन डॉमिनेट आहेस. आम्ही सगळे लेफ्ट ब्रेन. त्यामुळे तुझ्याकडे डिग्री असून तू H4 मुळे जॉब करू शकत नाहीस. आणि हे माहीत असून सुद्धा तू आमच्या काय नावाचं संगीतची कथा करते. ते काय प्रेमनी म्हणून. आणि मग इथे आल्यावर तू इकडच्या इतर बायकांसारखी इथली डिग्री घेते, जॉब साठी हातपाय मारत आणि तर हाऊसवाईफ सुद्धा होत नाही. आणि हे सगळं होत असताना तुझा पोरा मात्र तू करिअर वुमन आहेस असंच असतं. आणि आमचा हा मित्र बिचारा मार्मिक मासिकामधल्या कार्टून नवऱ्यासारखा घरा वावरत असतो. I accept them. He is absolutely clueless and he just doesn't understand. हो नाही करत मी. कॉलेजला जाऊन अजून थिअरेटिकली नाही शिकू शकत. काम करत राहणं इज माय वर्कशॉप आणि ते मी करते. कदाचित तुला, दांडेकरला, इतरांना आम्ही काम करते हे पठार वर्ष जाते. पण मला आणि संदीपला माहिती आहे आय एम हॅपी. गुड. मग तू तुझ्या छंदाला करिअर म्हणत राहा. काय तुझ्या मते सिलिकॉन व्हॅलीमधले एंटरप्रेन्योर्स पण तेच करतात ना? छंदातून नवीन व्यवसाय. तुझा स्टार्टअप प्लॅन दाखव. मग आपण याच्यावर बोलू ना. ओळखापुरी चालू दे. येस येस. लुसीड बोलतोय सध्या. स्पष्ट बोलतोय कारण आता मला बोर होतोय. अरे एंटरटेन करा यार मला. अरे निदान तिचा आता ऐकून तरी घे. मी आणि दांड्या एका टीम मध्ये आणि तुमच्यावर अक्षर आलंय बघ. मी गात बीत नसतो. अरे काय यार, ते आपलं नेहमीचं गाणं. बटाटा वडा. राजे बसा बघतो मी. हा, please. Yes.
द बॅटन मला येऊ. पाणी कशाला पाणीपुरी देतो ना. रम्या, अरे डिलिव्हरी बॉय म्हणतोय पैसे नकोय, तुला भेटायचे. जायचंय मग आहे का $5 दे त्याला तुझाही नसतो मी. भावी तुम्ही कधी बसून एवढ्या सढळ हाताने पैसे द्यायला लागला काय? सगळं हात कसला. दिस इज एक्स्ट्रीमली चीप. त्या विचाराची गरज बघून $5 देऊन डिलिव्हर करून घेते. मग प्रॉब्लेम काय त्या स्ट्रॉबेरी द्या. तू पुऱ्या का मी देतो वडे. आणि शॅम्पेन शॅम्पेन नको बाबा, मोडका पुरी आणि वडे. आधी गोडका जिरव मग बघू शॅम्पेनचं. मी संदीप जेवायचं. रम्या दांडेकर बसू रे जेवायला. थोडे काढा. येस. चटणी पण आहे. हे काय 2-2 काय देतात? त्यातले 6 माझे आहेत. बाकीचे 7 तू वाटून घ्या. साई मला नकोय. तुम्ही तिघं शेअर करा. या तरी भारतीय नारी. इनफ इज इनफ. रम्या, डोंट स्ट्रेस दिस, कम ऑन. आपला स्वभाव असाच आहे. घ्या नाही तर सोडा. सॉरी किती नव्हत नाही आपल्याला. रम्या, थोडा फ्री ऍडव्हान्स देऊ का? म्हणजे छबी इथे यायच्या आधी ना खरंच एखाद्या थेरपिस्ट कडे जा. मला वाटतं तुझा ओसीडी वाढत चाललाय. अरे चिंकी मुलीच्या प्रेमात तू पडलाय. तूच डोकं तपासून घे. रम्या, त्यात वेडेपणा असला तरी आता तुझं खरंच अति होतं. अति नाही, हा सायकॉटिक पण आहे. सायकोटिकपणा असा शब्दच नाहीये. हा वडा म्हणून सांगू. थेरपिस्ट वगैरे काही नाही. आपण रिॲक्ट करतो ना म्हणून हीच ऍक्टिंग होत नव्हतं. आणि या टोणक्यासाठी एका महिन्यामध्ये थेरपिस्ट तरी काय करणार? झाला नाही तर छबीला तरी हवा सायकॅट्रिस्ट किंवा ऍटलीस्ट आपला मॉरल सपोर्टर. तम्या खाणं थांबव. जा. पण मॉरल सपोर्ट दूरच द्यावा लागेल. रिमोटली. कारण आम्ही इथे परत कधी इथे माहित नाही. लग्नानंतर आम्ही छबीकडे जाणार सियाटल. 2 आठवडे तिच्या घरी राहून खाली येईन करू. आणि मग छबीला इकडे जॉब लागेपर्यंत आम्ही विकेट अपडाऊन करणार. आणि तिला इकडे जॉब मिळालाच नाही तर काय? तर मग आपला पण प्रॉब्लेम सॉल्व ना. म्हणजे ह्याच्या एक्सपिरियन्समुळे याला सियाटलला नक्की मिळेल जॉब. दॅट मीन्स आवर हेडेक विल बी कम्प्लिटली कमी. वेळ आहे बे एरिया सोडून जायचं. चायला मी परत पुण्याचा जाईल ना. मी लग्नाआधी छबीला सांगितलं होतं. तिने इकडे जॉब शोधायचा. मी बे एरिया सोडणार नाही. अरे आमच्या पुढचा 2 वर्षांचा प्लॅन एकदम फायनल. अच्छा. पुढच्या 6-8 महिन्यात घरासाठी 20% डाऊन पेमेंट करता येईल इतकं सेव्हिंग आहे. म्हणजे बे एरियात घर होणार आहे नक्की. आणि मग नंतर काही महिन्यात तिचं किती सेव्हिंग झालंय बघू आम्ही ठरवू तिने जॉब सोडायचा की नाही. सिम्पल. आणि हे सगळं तिला असंच्या असं पटतंय. हो का नाही पडणार. आमचं रिलेशनशिप एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे. एनी प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम. तुला नक्की तू काय करतोस हे कळतं नाही एवढं चेक करतो. मला तर हे एखादं बिझनेस किंवा कॉन्ट्रॅक्च्युअल नातं वाटतं. अरे तू कुठे इमोशन बद्दल बोलत नाहीस, कळतंय ना? अरे काय आपण कधीपासून असे मुलींसारखे रिलेशनशिप बद्दल बोलायला लागलो. तू एवढं पोट तिडकीनं प्रश्न विचारतोय. तुला फक्त उर्मटपणा सुचतोय. तुम्ही टीम मध्ये अरे 2 वर्षांपूर्वी आम्ही भेटलो शादी.com. तेव्हा माझा प्रोफाईल बघून तिने मला विचारलं लग्नाचं. तुम्हाला सगळं माहिती आहे ना. काय काय आजच नाही ओळखायला लागलं तुम्ही मला. मग आजच कवर मला टार्गेट करताय. टार्गेट वगैरे कुणी काही करत नाही. तुला ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर हे तू आम्हाला सांगितलं. आणि ते जे काय आहे ना ते वाढले असं फक्त पंख्याला वाटतं. आणि आता तुझे बोललास ना तिचा जॉब घर त्यावरून मलाही असंच वाटतं. ओके थँक्स. पण आता मला विषय फार बोर होता. आणि तुमचं ह्या विषयावरचं बोलणं ऐकायला आता मी रिसेप्टिव्ह मोड मध्ये नाहीये. मग वडे खा म्हणजे होईल रिसेप्टिव्ह. नो आय नेव्हर थॉट आय वुड डू दिस. पण मी अजिबात खाऊ देणार नाही. अरे पण का? मला नकोय पण मी खाणार. ह्याच्या नाकावर टिचून त्याला त्याचे 6 वडे न देता मी नाही आपण ते संपवतो. अग्रेसिव्ह होते बरं. यू नेव्हर से दॅट टू देम. प्लीज आता तुम्ही भांडू नका. आय हॅव नेव्हर कंप्लेन बिफोर. पण तुला माहिती ना स्वभाव त्याचा. नो नेव्हर. गुड आयडिया जानवी. नेव्हर. रम्या, तुला वडे मिळणार नाही. आमच्यापैकी ज्यांना ते हवे असतील ना ते तुझ्या नाकावर टिचून तुझ्या देखत खाणार. वाटली जेवायला तुम्ही द्या मला. आता भूक चालवली आहे माझी.
तुझ्या डोक्यातून हे विचार काढून टाकायला आपण आल्यावर करूया. सगळं काही येऊन पण हे मुडका पाणी संपलंय. तुमची सोय झाली तर बरोबर. आय हॅव नेव्हर प्लेड कबड्डी. आय हॅव नेव्हर डान्स इन द रेन. I have never liked jamming. Yeah. चला, तुम्ही राऊंडला सुरुवात करा. मी आलो. हे ऐकून तरी घे ना कसं खेळायचं ते. ऐक ना, सपोज 5 प्लेयर्स आहेत, तर जान्हवी किंवा कोणीतरी उभं राहायचं आणि आय हॅव नेव्हर चालू होणारी सिच्युएशन सांगायची. बसलेल्यांपैकी ज्यांनी ती फेस केली त्यांनी बसून राहायचं, ज्यांनी नाही केली त्यांनी उभं राहायचं. नेक्स्ट टर्न त्यांची. हे अवघड आहे. आलोच मी. थांब रे. पहिली सिम्पल सिच्युएशन हा. आय हॅव नेव्हर आय हॅव नेव्हर किस्ड अ गर्ल. नाही सांग. आईला दांड्या बरं. अरे बाबू, नाक कुठं चाललाय? अरे ते restroom मध्ये झालं. फॉर अ चेंज आय थिंक टम्या माइट बी राईट. हा साला स्टड बनत फिरतो, बट आय डाऊट इफ ही हॅज एव्हर किस्ड एनीवन. आता संध्याकाळपासून तर सोड घे ना माझ्यावर. आणि काय मी चुकलो ना, सिंगल घ्या आता माझी. घेत वगैरे नाहीये. आणि सिंगल असं असून काय झालं? हाऊ कॅन वी फॉरगेट अनघा. सांगा कमा. बस तिचं नाव काढू नकोस, तिच्याबद्दल गॉसिप नाही. अरे चांगला आहे. आय हॅव नेव्हर पेक्षा आग लावली असं नाव द्यायला पाहिजे. तू पण दॅट वॉज अनकॉर्ड मला. संगीत तू काही कमी रिस्पॉन्सिबल नाही आहेस. मी काय केलं? इट्स नॉट नाईस टू ब्रिंग अप समवन्स एक्स लाईक दॅट. ही जी कोण अनघा आहे ती. चला पॉपकॉर्न काढा. 3 तास पिक्चर होऊन जाऊ दे. एक्स वगैरे नाही आहे. म्हणजे इन द युज्युअल सेन्स. कॉलेजमध्ये असताना दांडेकरला विचारलं होतं तिने, तो नाही म्हणाला. अच्छा, म्हणजे मुली रिजेक्ट करायची सवय तेव्हापासून लागली आहे. आता हो कसं म्हणायचं तेच कळत नाही. बसा. पुढचं मी त्यालाच विचार. आणि वाटलं तर हा खेळ थांबूया. And I think you guys should really apologize to him. चिल. जरा जास्तच विचार कर. नको त्या गोष्टी. ओळखा आणि लई स्ट्रॉंग आहे. सतत स्टफ करणं गरजेचं नाही. अरे वा, नको बसो. आलं का उडतं पाणी. हे सरप्राईज मस्त होतं बरं का. चक्क कॉम्प्लिमेंट. थँक्यू. एक बरं नकोस. बरं जमलं. पण काय क्लास देतो. चला मी रेडी आहे पुढच्या राऊंडसाठी. हां. मी द्यायची ना सिच्युएशन. येस. ए दादा, सॉरी. हे आहे ठीक आहे. रेडी पण उगीच चिडू. हे नारळ आहे ना, नारळ. नाही, म्हणजे 4 शिल्प देऊन हा आभार. तुला नाही कळलं रे. तुमच्या तिघांची झाली ना सेटिंग. माझं काय मोठी कारणं घेऊन मुली रिजेक्ट करणं बंद. तुझं पण होईल. त्याआधी याची असेंब्ली लाईन बंद केली बरे. आणि यांनी 4 मुली रिजेक्ट नाही केल्या. त्याच्या आईनं पुढच्या 4 अशा लाईनी पुढे केल्या. प्रॉब्लेम काय? आपली लग्न ठरत नसतील तर आपल्या आईने पण हेच केलं असतं. प्रॉब्लेम किसमें है? इसके मामे में. परत त्याच रिलेशनशिप टॉप करणार आपण. बाबा लगीन असं झालं. तुमचं झालं. माझं काय तुमच्या तिघांबद्दल केली ना एवढी बडबड. माझ्याबद्दल बोलू दे ना. हा ठीक आहे, बोल ना. तुला एक खरंच सांगू का, जेन्युइनली सगळ्यांचं ठरलंय, मग माझं काय, मी एकटा आहे, असलं काहीतरी प्रेशर घेऊन तुला पण आवडेल कोणीतरी. टेक युअर टाइम. पण माझ्याकडे नाहीये वेळ. वेळ नाहीये, अर्जन्सी असंच वाटायला लागलं. आणि जितका जास्त मी रिजेक्ट करतोय ना त्यापेक्षा जास्त रिजेक्ट मी होतोय. प्रोफेशनल मुलींना भारत सोडून इकडे यायचं नाही. भारतातच भरपूर ऑपॉर्च्युनिटीज मिळतात. हा, शिवाय तिथल्या लक्झरीज बघत करिअर आणि फॅमिली दोन्ही बॅलन्स करता येते. त्यात मी मेकॅनिकल नंतर मशीन डिझाईन मधला मास्टर्स. माझी सॉफ्टवेअर वाल्यांसाठी 6 फिगर सॅलरी नाही. आणि हे सगळे क्रायटेरिया लक्षात घेता ज्यांना मी पसंत आहे त्याला GRE दिलेले आणि इकडे येऊन मास्टर्स करू पाहणार. आणि त्यांना सुद्धा इथे भरपूर चांगले दिसणारे टक्कल न पडायला लागलेले ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्याला
आता मी स्वतःला जेवढा एलिजिबल भारी समजायचो तितकाच आहे. मी अजिबातच भारी नाही. पण मग अनघा खूप जुना आहे ते. शेजारी राहायची ते. म्हणजे येता जाता बघणं बरोबरचं फ्लर्टिंग एवढंच होतं. तिच्या आई वडिलांना तिचं लग्न करायचं होतं. म्हणून तिनंच मला लग्नात सुचवलं. इंजिनिअरिंगच्या 3rd इयरला नाही म्हणा, कारण माझ्या डोक्यात इथं येणं आणि मास्टर्स करणं एवढंच होतं. आणि माझंच काय, वर्गातल्या 90% मुलांचं हे असंच आर्थिक बुद्धिमत्ता डोळ्यासमोर असतं. दॅट्स प्रायमरी. बाकी सेक्स फ्लर्टिंग सगळी गरज असली तरी दॅट्स ऑन द बॅकबर्नर. वन नाईट स्टँड, सेक्स पडिंग या सगळ्या कन्सेप्ट इंजिनिअरिंग कॉलेजच्या हॉस्टेलवर अगदी अमेरिकेतल्या कॅम्पसवर आसपास तरळत होत्या. करण्याचं धाडस कधीच नव्हतं मला, आजही नाही. म्हणजे मला माहितीये मी खूप जनरलाइज बोलतो एखाद्या सर्वे मध्ये किंवा एखाद्या इंटरव्ह्यू मध्ये बोलल्यासारखं, पण हेच घडलंय माझ्याबरोबर. इंजिनियर नव्हती ना ती. तुझी गाडी तिथंच काढली आहे आणि ती इंजिनियर नव्हती म्हणून नाही नाही म्हणालो मी. जानवी, अगं हे टेकिंग मुली शोधायच्या आहे, नेसेसिटीतून इव्हॉल्व झालं. इट्स लाईक सोशल कल्चरल हो PhD. उगाच खूप क्लिष्ट करून सांगू नको. कारण सिंपल आहे. मुळात अमेरिकेत भारतीय मुलींचा सबसेट हा आधीच लहान असतो. त्यात बायको मटेरियल असतात त्या ऑलरेडी बुक असतात. नंतर त्या थोड्या बऱ्या असतात त्या खूप ॲम्बिशियस, नाहीतर हाय मेंटेनन्स किंवा हाय एक्सपेक्टेशनच्या असतात. आणि त्यांना फक्त भारतीय मुलंच नाही, अमेरिकन मुलं सुद्धा अवेलेबल असतात. त्यानंतर जो होतो तो फक्त काळ. मग काय, आई बाबा, लग्न संस्था वगैरे वगैरे. सगळं विश्लेषण करून काही उपयोग नाही. त्यावेळी वाटायचं की फक्त 20 वर्षांचं अजून चिक्कार वेळ. अनेक मुली भेटतील, MS झाल्यावर मुलींचे ऑप्शन्स वाढतील. इन रेट्रोस्पेक्ट वाटतं की चुकलं मला, उगाच नाही म्हणा, विचार पण न करता. हे ऑन दिस नोट माझं एक सजेशन, आपण जेवायला घेऊया. माझी भूक लागली. मला जरा वेळाने चालेल, पण मला चालेल. इनफॅक्ट अन्नाला चालेल. जेवता जेवता कंटिन्यू करूया आहार. मला मस्त सिच्युएशन सुचली. कोणाला पानं घ्यायला लघुशंकेसाठी ब्रेक हवा असेल तर तो आत्ताच घ्या. ब्रेक घेऊ आणि मग राऊंडला सुरुवात करू. काहीतरी इंटरेस्टिंग हॅपनिंग किंवा असं फनी सांगू का? हा, हे आणि ऑफ द लग्न सिंग्युलॅरिटी ट्रॅक हा. अगदी सगळं गरम करायला आणि पानं घ्यायला मदत करा आधी. मी गेस्ट ऑफ ऑनर असल्यामुळे आधार आणि तुम्ही पानं घ्यायची वाट बघतो. त्याची मला 500 रुपये पण आहे, श्रीखंड पाहिजे. सगळं वाढलेलं नाही अजून. सगळं वाढलं ना की भरल्या ताटाचा एक फोटो काढून ठेव तुझ्याच आठवणीसाठी. नाहीतर नंतर बोंबा मला फिरशील. ऐकलंस ना संदीप, एक फोटो काढून ठेव. येस. काय फोटो फोटो तुला सांगतो, आज फेसबुकवर फोटोचा नैवेद्य दाखवल्याशिवाय इथे खायलाच नाही. खेळात थोडं मॉडिफिकेशन आहे. मी बसूनच सांगणार सिच्युएशन. ज्यांनी ती फेस केली नाही त्यांनी हात वर करायचा. I have never. Ready? Yes. I have never been to a strip club. अबे लवकर ही सिच्युएशन सॉल्व केली पाहिजे. बरं पाणी आपला रास्ता खूप येत आहे. माझ्याबरोबर वेगळंच जातं रे. अरे कंट्रोल 2 आठवड्यात जातोय ना. अरे आता नाही होत कंट्रोल. चला ना. मस्त आणि गरम पोळ्या खा. बिलकुल नाही. आणि जग बोलत असताना तरी तू संदीप बरोबर यायचं नाही. ते दोघेही जाऊन आले. एकत्र. आणि मी भेट लावू शकते. संदीप ह्या वेळेला सुद्धा कुठल्याही ताईकडे डिरेक्टली बघणार नाही. मित्रा देतो तसा. मित्रा वगैरे नाही. मित्रा नाही आहेस रिअली. मग लॅबडान्सच्या वेळी काय झालं? तुम्ही सुद्धा सगळे गोलमच्चा ना, नुसतं तेवढाच. मी फोटो शिवाय कुठल्याही अशा बातांवर विश्वास ठेवणार नाही. आणि ते जरा मुळ्यांचं बघितलं तर बरं आर्या, तू वरण भात. तुझ्या तोंडी ना शिला अजिबात तुला कसं चालतं? I have never understood January.
वर्षांनीच वाढली ती. म्हणजे सिमिलर स्वप्न, इकॉनॉमिक इंडिपेंडन्स, फुलफिलिंग करिअर. बोल ना, स्वतःची सगळी उमेदीची वर्ष दुसऱ्यासाठी डिपेंडंट म्हणून घालवायची, त्याच्यावर प्रेम करायचं, त्याची ग्रोथ नर्चर करायची, स्वतःची रूट्स विसरायची आणि रिइन्व्हेंट व्हायचं. आणि हे सगळं करताना स्वतःची आयडेंटिटी मात्र जपायची. अवघड आहे का? त्यामुळे तिनं एक डॉर्मंट करिअर म्हणून. आणि तू मला चिडवतोस ना की मी त्या कुठल्या मार्मिक मासिकातल्या कार्टून नवऱ्यासारखा वगैरे वागतो. अरे पण दॅट्स द लीस्ट आय कॅन गिफ्ट इन रिटर्न. अरे वा, आय हॅव नेव्हर हर्ड एनिथिंग मोर पोएटिक फ्रॉम संदीप. गेला तासभर पाठ करत होतास वाटतं. Please live with that. I have never regretted my decision. I love you. I have never liked public displays of affection. I have never बायको म्हणून लिहून घे. तसा म्हणून सांग. I have never been this high before. I have never seen केळ्याचं वड in केळवड. I have never laughed so much before. I have never enjoyed Kerala so much before. कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन अर्थात कला, लेखन अमृता हर्डीकर, दिग्दर्शन आदित्य कुलकर्णी, कलाकार हर्षद केसकर, चक्रपाणी चिटणीस, नीलज रुकणीकर, प्राजक्ता करंदीकर आणि अभय परांजपे. संगीत संयोजन संजीव गाडगे, सिद्धार्थ जोशी. प्रकाश योजना सुधांशु कुलकर्णी. नेपथ्य पूजा पंडित. आय हॅव नेव्हर